काय नरेंद्र मोदीजींच्या विचाराने प्रभावित होऊन आणि देवेंद्रजींच्या आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला भारावून मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. नाराजी पक्षप्रवेशाचा ठरवून केलेला नव्हता, परंतु आमचीच लोक काही आमच्या विरोधकांना मोठं करायला जातात. जर तुमची न्यूज द्यायची हिंमत असेल तर मी बोलेन, नाही तर मी बोलणार नाही. पण तुम्ही सुद्धा या बातम्या छापत नाहीत. तुम्ही दाखवाल का? दाखवाल तर बोलतो, नाही तर बोलत नाही. मोक्याचा आरोपी कुणाल पाटील याला क्लीन चिट देण्याचं काम आमच्याच पक्षातल्या लोकांनी केलं. त्याचप्रमाणे माझा मुलगा साईश पाटील आणि मला मारण्याची ज्यांनी कट रचला होता त्यांना अटक करू नका याचा दबाव सुद्धा आमच्याच पक्षातले लोक करत होते. म्हणून त्या पक्षात राहणं मला जमलं नाही. कारण मी जेव्हापासून 2 दिवस मला गोष्ट समजली त्यापासून माझे खूप दडपणाखाली होतो. आणि आज जे लोक आपल्या विरोधकांना मोठं करतात त्यांचं तुम्ही काम करू शकत नाही. म्हणून मी आज इकडे प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्या अगोदर आपल्याला श्रीकांत शिंदे यांचा फोन आलेला, आपली काय यांच्याशी चर्चा झाली? त्यांना ते सांगितलं का साहेब, जर असं 2 ठिकाणी तुम्ही करत असेल तर मला जमणार नाही. कारण माझ्या मुलाच्या वरती जर ही गोष्ट आली आणि त्याला जर तुम्ही समर्थन देत असाल तर त्या ठिकाणी मी राहून काय करणार. आधीचा जो तुम्ही विषय सांगितला की मोक्याचा, तर त्या संदर्भात काही अगोदरच्या पक्षामधल्या वरिष्ठांशी तुमचं काही बोलणं झालेलं काय? नाही, ते त्यांचा समजा कोणाला सपोर्ट करायचा का त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु माझ्या मुलाला जे लोक मारण्याचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा तुम्ही पाठीशी घालत असेल तर मग मी तिथे राहून मी काय करणार. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.